नमस्कार शेतकरी मित्रांनो, कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी। कांदा व सुंदरावतील कांद्याच्या भावात वाढ होणार, तर कधी होणार, कशामुळे होणार, काय महत्त्वाचे कारण, सविस्तर थोडक्यात संपूर्ण लाईव्ह अपडेट बातमी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करावा। तर महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना एकच विनंती, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ आहे। व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करावं, सांगा चॅनलवरती नाही असाल तर हवामान अपडेट यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून दुसरा बेल आयकॉन म्हणजे घंटा असू नका, जेणेकरून जेवढं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत सर्वात अगोदर पोहोचते। काय त्या संदर्भातील महत्त्वाचे अपडेट संपूर्ण जाणून घेत आहोत। आधीच या ठिकाणी कवडीमोल भाव असताना व्यापाऱ्यांनी या ठिकाणी शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे आणि एकंदरीत 2 पैसे शेतकऱ्यांना मिळावं अशी शेतकरी बांधवांची कायम अपेक्षा असते आणि 2 पैसे मिळण्याच्या अपेक्षेनेच शेतकऱ्यांनी कांदा व्यापारी कांदा विकतात आणि व्यापारीसुद्धा शेतकऱ्यांची फसवणूक करतात। सरकार तर करतंय, सरकार या ठिकाणी बघितलं 2 पैसे मिळावं शेतकरी वारंवार ओरडतोय, परंतु सरकार त्यावर काही लक्ष द्यायला तयार नाही। परंतु ज्यावेळेस कांद्याचे भाव वाढतात तर सरकारला सांगायची गरज नाही कांद्याचे भाव वाढले कमी करा म्हणून, ते एका रात्रीत निर्णय घेऊन कांद्याचे भाव वाढलेले कमी करतात। निर्यात बंदी, निर्यात आयात शुल्क या ठिकाणी अशा अनेक प्रकारचे निर्णय एका रात्रीत ते बदलत असतात। परंतु शेतकऱ्यांचे भाव कमी झाले कांद्याचे तर ते वाढवण्यासाठी एकही निर्णय त्यांनी आजवर जलद आणि या ठिकाणी बघितलं या ठिकाणी लवकरात लवकर घेतला असं दिसत नाही आहे। ही होती महत्त्वाची अपडेट कांदा शेतकरी बांधवांसाठी। आता कांदा व्यापाऱ्यांची या ठिकाणी काय फसवणूक केली, कांदा उत्पादकांची फसवणूक, 4 व्यापाऱ्यांविरुद्ध गुन्हा, एकंदरीत जवळपास 18 भाऊसाहेब यांच्याकडे 18,31,819 रुपये किमतीचे कांदे चौघांनी खरेदी केले, परंतु पैसे दिले नाही। याविषयी विचारणा केली असताना अशोकने भाऊसाहेब यांना शिवीगाळ दमदाटी केली, काहींनी त्यांना उडवडीची उत्तर दिली। आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येतात भाऊसाहेब यांनी जायखेडा पोलीस ठाण्यात तक्रार दिली, गुन्हा दाखल झाला असून अद्याप कोणाला अटक नाही। शेतकऱ्यांनी व्यापारी किंवा अन्य घटकाकडून शेतमाल खरेदी करताना फसवणूक झाली असल्यास संपर्क करावा असे आवाहन पोलिसांच्या वतीने करण्यात आले, परंतु शेतकऱ्यांचे या ठिकाणी नुकसान झालं आहे। ही महत्त्वाची बात आहे। धन्यवाद। लाईक, जय महाराष्ट्र, तोपर्यंत थांबतोय। जय महाराष्ट्र, जय श्री, धन्यवाद।